नमस्कार, मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो आमच्या या विशेष कार्यक्रमात। पुढचा अर्धा तास आपण पाहणार आहोत पवारांचं पॉवर चक्र। शरद पवार या मुरब्बी नेत्याच्या तोंडून आलेल्या कुठल्याही वाक्यामागे काहीतरी दडलेलं नक्कीच असतं आणि आताही पवारांनी पार्थविषयी वक्तव्य केलं आणि वादळ उठलेलं आहे। छगन भुजबळ, संजय राऊत, फडणवीस, नितेश राणे अशा अनेक जणांनी आपलं मत व्यक्त केलं। मात्र आता सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे अजित पवारांकडे। त्यामुळे सुरुवात करूयात अजित पवारांपासून। अर्थात सातत्याने कालपासून आपण बघतोय जेव्हा शरद पवार यांनी पार्थविषयी ते वक्तव्य केलं आणि त्यानंतर सातत्याने आपण बघितलेलं आहे की कशा प्रकारे वाद सुरू झालेला आहे। अनेकांनी आतापर्यंत त्यात उडी घेतलेली आहे, मात्र अजित पवार अजून काय बोललेले नाहीयेत। काल आपल्याला माहिती शरद पवार म्हणाले पार्थ अपरिपक्व आहेत आणि त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही असं पवारांनी काल म्हटलं आणि त्यानंतर अजित पवारांनीही मौन बाळगलंय। त्यामुळे अजित पवार नाराज आहेत का आणि जर अजितदादा नाराज झालेत तर मग महाविकास आघाडीचं नेमकं काय यावरनं चर्चा रंगलेल्या आहेत। पाहूयात एक रिपोर्ट। माझ्या बाबतीच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही। पार्थ बद्दलच्या वक्तव्यावरून अजित पवार गप्प का? अजितदादांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? अजित पवार नाराज झाले तर महाविकास आघाडीचं कसं? सध्या शरद पवारांनी पार्थ बद्दल केलेल्या वक्तव्याचीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। कारण अजित पवारांचे पुत्र पार्थला पवारांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेतच फटकारत अपरिपक्व असं म्हटलं आणि पार्थच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नसल्याचंही पवारांनी म्हटलंय। माझ्या बाबतीच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहे। परंतु CBIच्या बद्दलची जर चौकशी कोणाला करायची असेल, मी स्वच्छ सांगितलं माझा महाराष्ट्र मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे। पण कोणाला असं वाटत असेल CBIची चौकशी करावी, त्याला कोणाचा विरोध असल्याचं कारण नाही। आता पार्थलाच शरद पवारांनी अपरिपक्व म्हटल्यानं अजित पवार नेमकं काय बोलतात याकडे नजरा लागल्या होत्या, पण अजित पवार काहीही बोलले नाहीत। सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतून सुद्धा दादा आधीच निघून गेले आणि मंत्रालयात आल्यावर सुद्धा मीडियाशी काहीही न बोलता निघून गेले। त्यामुळे अजित पवारांनी मौन बाळगल्यानं अनेक सवाल निर्माण झालेत। पवारांनी पार्थला अपरिपक्व म्हटल्यानं अजितदादा नाराज झालेत का? पार्थच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही हे वक्तव्य दादांना लागलं का? अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? अजित पवार पुन्हा नाराज झाले तर महाविकास आघाडीचं कसं होणार? काही तरुण लोक सल्ला देत आहेत, त्या पद्धतीने ते काही ते पावलं टाकताय, पण ते योग्य नाही। पक्षाच्या ध्येय धोरणा त्या पद्धतीने राजकारण करावं लागतं आहे। आता हे अनुभव कमी असताना ही घटना घडते, पण ते राजकीय वाद आहे, घरात वाद आहे, हे काही योग्य बोलणं नाही। तरुण आहे, चुका करूनच लोक शिकत आहेत आणि चूक झाली पुढे दुरुस्त करता येते। आता अजितदादा नाराज आहे ते मला कसं कळणार? माझ्या माहितीप्रमाणे मी काय राष्ट्रवादी काँग्रेस विषयाच्या अंतर्गत मी बोलणार नाही। मला वाटतं अशा वेळेला अजितदादा गप्प राहत असतील तर ते चांगलंच आहे, समंजसपणाचं ठरेल आणि त्यामुळे दादांची भूमिका निश्चितच या ठिकाणी राजकीय संस्कृतीच्या दृष्टीनं महत्त्वाची वाटते। महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल हे येणाऱ्या काळात दिसेल, पण याचा फायदा घेऊन भारतीय जनता पार्टी काही उलटापालट करेल असं मला वाटत नाही। महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि याआधी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याआधीच अजितदादांनी उघडपणे पुकारलेलं बंड सर्वांना माहितीच आहे। त्यामुळे पवारांनीच पार्थला अपरिपक्व म्हटल्यानं जर अजितदादा पुन्हा नाराज झाले तर महाविकास आघाडीला सुद्धा ते परवडणारं नसेल। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्या संदर्भात पार्थ पवार यांच्या बोलण्याला आपण कवडीचीही किंमत देत नाही, ते अजून अपरिपक्व आहेत अशा प्रकारचं विधान करून एकूण या संदर्भात जो वाद निर्माण झाला होता त्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनेकांना असं वाटतं की शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या निमित्तानं थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे। सर्व पातळीवरचे गोंधळ अधिक काळ सुरू ठेवणं कुणाच्याही हिताचं नव्हतं आणि अशा परिस्थितीत शरद पवार यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात त्या संदर्भात प्रतिक्रिया देऊन यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजित पवार जर नाराज असतील तर महाविकास आघाडीसाठी ती चिंताजनक बाब असेल, कारण धक्कातंत्रासाठी सुद्धा अजितदादा ओळखले जातात। मात्र जरतरवर बोलण्यापेक्षा अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे तर दादा उघडपणे बोलल्यावरच कळेल।
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. आणि आपण बघतोय आता ज्या प्रकारे अजित पवारांनी हे मौन बाळगलंय त्याच पद्धतीनं शरद पवारांनी देखील पुन्हा मीडियाला काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मात्र पवारांच्या वक्तव्यानंतर सिल्वर ओकवरती बैठका झाल्या, तर या संपूर्ण वादावरती आता पडदा टाकण्याचा प्रयत्न जयंत पाटलांनी केलेला आहे. पाहूयात या रिपोर्टमधनं. पार्थ पवारांना शरद पवारांनी अपरिपक्व का म्हटलं? शरद पवारांनी पार्थचं सार्वजनिकपणे कान टोचले. माझ्या नातीच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही. पार्थ पवार उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे नातू. मात्र याच पार्थ पवारांच्या भूमिका पक्षाच्या विरोधात येत असल्यानं पत्रकारांनी पवारांना तोच सवाल केलाय आणि त्यावर पवारांनी पार्थला अपरिपक्व म्हटलंय. माझ्या नातीच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही. ते इमॅच्युअर आहे. परंतु CBIच्या बद्दलची जर चौकशी कोणाला करायची असेल, मी स्वच्छ सांगितलं, माझा महाराष्ट्र मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल CBIची चौकशी करावी, त्याला कोणाचा विरोध असल्याचं कारण नाही. पवारांच्या याच वक्तव्यानंतर रात्री पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओकवर अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बैठक झाली. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटीलही या बैठकीत उपस्थित होते. ही बैठक वादळी झाल्याची माहिती आहे. मात्र पार्थचाच विषय होता की मग इतर कोणता हे कळू शकलं नाही. पण जयंत पाटलांनी पार्थ बद्दलच्या वक्तव्यावरून सारवासारव करत कोणताही वाद नसल्याचं म्हटलंय. कुटुंबात पक्षात काही वाद आहेत अशी चर्चा आहे. अजिबात वाद नाही. पवारसाहेब आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत, त्यामुळं त्यांना कुणाला सल्ला देण्याचा, सूचना देण्याचा, आदेश देण्याचा पूर्ण अधिकार. पवार सार्वजनिकपणे बोलताना नेहमी विचारपूर्वकच बोलतात. मग आपल्या नातवाबद्दल पवार असं का बोलले यावरून खलबतं सुरू आहेत. शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार, अजित पवारांचा मुलगा, याची दोनही वाक्य ही एक प्रकारे ते अपरिपक्व आहेत असं सांगून त्यांनी त्यांची दखल सुद्धा घेतलेली नाही. शरद पवारांची ही प्रतिक्रिया इतकी बोलकी आहे की त्यांनी संपूर्णपणे आपल्या नातवाला बेदखल केलेलं आहे. पार्थच्या प्रकरणात शिवसेनेनं मात्र शरद पवारांची उघडपणे बाजू घेतली आहे. अनेकदा बाळासाहेबांनी पण आमचे कान उपटलेचे आहेत. पण हे तुम्हाला माहिती आहे ना, जो त्या पक्षाचा प्रमुख नेता असतो तो अनेकदा आपल्या सहकाऱ्यांचं, आपल्या कार्यकर्त्यांचं कुठे चुकत असेल तर कान उपटतो. आमचे उपटले आहेत जाहीरपणे व्यासपीठावरून. पार्थ पवार त्या पक्षाचे प्रवक्ते नाही, तो प्रमुख नेते नाही. त्यांचे वडील जे आहेत अजितदादा पवार हे प्रमुख नेते. विशेष म्हणजे नातू पार्थची राजकारणात एंट्री शरद पवारांनीच केली. स्वतः लोकसभा निवडणूक न लढता पार्थच्या उमेदवारीची मावळ मतदारसंघातून पवारांनीच घोषणा केली होती. मात्र पार्थच्या सध्याच्या भूमिका पवारांना खटकल्याचं दिसतंय. त्यातच आता ज्याप्रमाणे अजितदादा पार्थ प्रकरणावर काहीही बोलत नाहीयेत, त्याचप्रमाणे शरद पवारही कोणतीही प्रतिक्रिया न देता YB चव्हाण सेंटरमधून निघून गेले आहेत. त्यामुळे सध्या तरी कुटुंबियांपैकी यावर कोणी बोलेल असं काही चिन्ह नाहीये. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. तर पार्थ अपरिपक्वच असं शरद पवार म्हणतात. मात्र या संपूर्ण प्रकरणावरती पार्थ पवार काय म्हणतात हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मात्र शरद पवारांच्या वक्तव्यावर पार्थ पवार काही थेटपणे बोलले नाहीत, पण त्यांनी जे ट्विट गणेशोत्सव आणि कोरोनाबद्दल केलंय त्यात त्यांनी महाराष्ट्र काम अर्ध्यावरती सोडत नाही असं म्हटलेलं आहे. आणि मग काय चर्चेला आणखी आलंय उदाहरण, बघा या रिपोर्टमधनं. बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही. शरद पवारांच्या याच वक्तव्यानंतर पार्थ पवार काय म्हणतात याकडे सर्वांच्याच नजरा होत्या. पण पवारांच्या वक्तव्यावरती ते अजून तरी काही बोललेले नाहीयेत. मात्र ट्विट त्यांनी नक्कीच केलंय. साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करून आपण कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रुग्णालयांना मदत केली पाहिजे. या संकटात सर्वच जण चांगलं काम करतायत.
हेच आपल्या महाराष्ट्राचं स्पिरिट आहे. आपण अर्ध्यावरती काही सोडत नाही. पवारांनी पार्थ पवारांचे कान टोचण्यामागे त्यांच्या 2 भूमिका असल्याचं बोललं जात आहे. सुशांत सिंह प्रकरणामध्ये महाविकास आघाडीचा सीबीआय चौकशीला विरोध असतानाच पार्थ पवारांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यासाठी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. यानंतर राम मंदिराच्या भूमिपूजनावेळीही पत्र लिहून पार्थ पवारांनी मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे हे पत्र लिहिण्याआधी पवारांच्या राम मंदिर बांधल्यानं कोरोना जाणार नाही या वक्तव्यावरनं वाद झाला होता. काही लोकांना असं वाटत असेल की मंदिर बांधून कदाचित कोरोना जाईल आणि त्या भावनेनं कदाचित त्यांनी हा कार्यक्रम घेतला असावा. पार्थ पवारांनी पवारांच्या विसंगत भूमिका घेतल्यानं पवारांचा राग अनावर झाल्याची चर्चा आहे. पार्थ पवार हा नातू पवारांचा काहीतरी वेगळ्या भूमिकेकडे जाईल की काय या निष्कर्षापर्यंत येण्याची गरज नाही. आणखीन त्यासाठी काही काळ थांबावं लागेल. मात्र त्यानिमित्तानं शरद पवार साहेबांनी किंवा राष्ट्रवादीवाल्यांनी आणखीन दुसरं कुणाला माफ केलं असतं का, तो लहान आहे असं म्हणून विषयाची सारवासारव केली असती का, ह्या एका जरी प्रश्नाचं उत्तर मिळालं तरी भविष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींकडे उंगली निर्देश करता येईल. राजकारणाविषयी बोलायचं झालं तर 2019 मध्ये शरद पवारांनीच मावळमधून तिकीट घोषित करून पार्थ पवारांचा सक्रिय राजकारणात प्रवेश घडवला होता. मावळ मतदारसंघातनं 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा 2 लाख मतांनी पराभव केला. मात्र आता पवारांनीच पार्थला अपरिपक्व म्हटल्यानं सोशल मीडियावरती सवाल उपस्थित केले जात आहेत. पार्थ अपरिपक्व आहे तर मग लोकसभेचं तिकीट का दिलं, अशा स्वरूपाच्या प्रश्नांचा अक्षरशः पाऊस ट्विटरवरती पडतोय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. आणि या सगळ्यावरती पार्थ पवार थेटपणे सध्या काही बोलताना दिसत नाहीयेत. पण आता शरद पवारांनी पार्थ पवारांना अपरिपक्व म्हटल्यानंतर भुजबळांनी देखील पार्थ पवारांना चिमटा काढलाय. पार्थ पवारांना नया है वह असं म्हणत भुजबळांनी फिल्मी डायलॉग मारला. आधी पवार म्हणाले पार्थ अपरिपक्व. आता छगन भुजबळ म्हणतात नया है वह. त्याला थोडं इमेजवर मी ते म्हणाले. आता आणखी हिंदीमध्ये काय सांगितलं, नया है वो. छगन भुजबळ राष्ट्रवादीतील दिग्गज नेते आणि महाविकास आघाडीत अन्न नागरी पुरवठा मंत्री. मात्र आता शरद पवारांनी पार्थ पवार यांना अपरिपक्व आणि त्यांच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही असं म्हटल्यानंतर भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिली. भुजबळांनी पार्थ पवार यांना नया है वह असं म्हटलं. परत मी काय बोलण्याची काही गरज नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा त्याला थोडं इमेजवर मी ते म्हणाले. आता आणखी हिंदीमध्ये काय सांगितलं, नया है वो और क्या बोलेंगे. अजित दादा पण दुखावले गेलेले नाहीत, कोणीच दुखावले गेले नाही. आम्ही सगळे एकत्रित आहोत, एक कुटुंब. आणि कुटुंबामध्ये जे आहे एकमेकाला बोलण्याचं, त्यांना सुचवण्याचं, त्यांना समजवण्याचं काम ही वरिष्ठ माणसं करतच असतात. भुजबळांनी ज्या प्रकारे पार्थ पवार यांना नया है वह असं म्हटलं, त्याच प्रकारे गेल्या महिन्यात फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना नया है वह असं म्हटलं होतं. नया है वो खरं म्हणजे काय आहे बघा, तुम्हाला एक सांगतो की मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवता येतं. पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतच असं नाही ना. त्यामुळे ठीक आहे, तर ते नवीन आहे, बोलतायत. मला असं वाटतं माझ्यासारख्या माणसाने त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया येईल. एक बाब तर स्पष्ट आहे, शरद पवार यांच्या बाजूनच सध्या राष्ट्रवादीतील नेते उभे आहेत आणि पार्थला अपरिपक्व म्हणणं किंवा त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही असं सांगणं हे वडिलकीच्या भावनेतून पवार म्हणालेत, हेच दाखवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करतायत. कुठे चुकत असेल तर कान उपटतो. आमचे उपटले आहेत. तरुण नेते आहे,
अनुभव कमी आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. तर भुजबळ म्हणतात नया है वह. सध्या राष्ट्रवादीचे नेते असोत की मग महाविकास आघाडीचे नेते हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न सगळे करतायत. मात्र भुजबळांनंतर पार्थबद्दल मोठं वक्तव्य कोणी केलं असेल तर ते आहेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत. पार्थ काही प्रवक्ता किंवा नेता नाही अशी प्रतिक्रिया दिली राऊतांनी. पवार त्या पक्षाचे प्रवक्ते नाही, ते प्रमुख नेते नाही. त्यांचे वडील जे आहेत अजितदादा पवार हे प्रमुख नेते. शरद पवारांनी नातू पार्थ पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीतूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याला थोडं इमेजवर मी ते म्हणाले. आता आणखी हिंदीमध्ये काय सांगितलं, दया है वो, दया है वो, दया है वो. भुजबळांनी पार्थ पवारांना नया हे वह म्हटल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पार्थ काही प्रवक्ते नाहीत किंवा मोठे नेतेही नसल्याचं म्हटलंय. मला एक सांगा, पार्थ पवार त्या पक्षाचे प्रवक्ते नाही, तो प्रमुख नेते नाही. त्यांचे वडील जे आहेत अजितदादा पवार हे प्रमुख नेते. अजितदादा काय बोलतायत का, तो पवार साहेब काय बोलतात का, तो सुप्रियाताई काय बोलतायत का, जयंतराव काय बोलतायत का. राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत, तर पवारांनी एखादी भूमिका घेतली असेल किंवा एखादं वक्तव्य केलं असेल तर त्यावर फार चिंता करण्याचं कारण नाही. पवारांचं वक्तव्य निरर्थक नसतं असंही राऊत म्हणाले आहेत. फार चिंता करण्याचं कारण नाही. जे पवार साहेबांना ओळखतात, त्यांना ओळखणं कठीण आहे, तसं जे ओळखतात त्यांनी समजून घेतलं पाहिजे की पवारांचं कोणते विधाने निरर्थक नसतं. पवारांनी पार्थ पवारांना अपरिपक्व म्हटल्यानं सोमवारपासूनच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. त्यातच आता संजय राऊतांनी पार्थ पवार प्रवक्ते आहेत का असा सवाल करून आणि शरद पवारांचं वक्तव्य निरर्थक नाही असं म्हटल्यानं चर्चेला आणखीनच फोडणी बसलीये. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. तर पवारांचं पॉवर चक्र या विशेष बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पवारांच्या त्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेतलं. पण विरोधी पक्षाच्या मनात नेमकं काय हेही तितकंच महत्वाचं, कारण काहीही झालं की राजकारणात वेगळ्या चष्म्यातनं पाहिलं जातं. फडणवीस काय म्हणतात पाहूयात या रिपोर्टमधनं. नातवाच्या वक्तव्याला किंमत द्यावी की नाही हे आजोबांनी ठरवावं. माझ्या नातूच्या बोलण्याला कोणीची किंमत आम्ही देत नाही. पवारांना आवडेल असं वागावं की नाही हे पार्थनी ठरवावं. तर आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचं आहे. पार्थबद्दल पवार जे काही बोलले त्यानंतर 105 आमदारांचा प्रमुख विरोधी पक्ष काय म्हणतो याकडे स्वाभाविकच नजरा होत्या. पण फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना हा कुटुंबातील प्रश्न आहे असं म्हटलं खरं, पण नातवाला किंमत द्यायची की नाही हे पवारांनी ठरवावं असंही फडणवीस म्हणाले. आता आजोबा आणि नातू मधला संवाद आहे, वाद आहे, विवाद आहे किंवा जे काय असेल तर त्याच्यात आम्ही काय बोलायचं, तो त्यांच्या घरचा प्रश्न आहे. तर आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचं आहे, किंवा नातवांनी आजोबांना आवडेल असं वागायचं की नाही हे नातवांनी ठरवायचं आहे. त्यामुळे त्या संदर्भात मी अधिक बोलणं योग्य नाही आहे. हा एक मात्र नक्की आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की CBI चौकशी करायची असेल तर माझी हरकत नाही. मला असं वाटतं की ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. प्रतिक्रिया देताना आजोबांना आवडेल असं वागावं की नाही हे नातवानं म्हणजेच पार्थ पवारांनी ठरवावं हे सांगायला फडणवीस विसरले नाहीत आणि त्यामुळे पुन्हा भुवया उंचावल्या. गेल्या वेळेस अजितदादा पवारांना भाजपनी गळाला लावलेलं होतं, त्यांना उपमुख्यमंत्री केलेलं होतं आणि आता त्यांचा मुलगाच पुन्हा एकदा अशा प्रकारचे वक्तव्य करतोय आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यातून या सगळ्या प्रकरणामागे भाजपही असल्याचं लक्षात येतं.